नमस्कार. दिनांक 29 मार्च. कथेचं शीर्षक आहे संसार धक्के खात जा. ठाकूरदास बुवांचे अंगावर कोड उठले होते. दत्तभक्त असल्याने नरसोबावाडी सेवा करून गाणगापुरास येण्यास निघाले. सोलापुराहून गाणगापुरास जाताना वाटेत अक्कलकोटास ते तिसऱ्या प्रहरी पोचले. चोळाप्पाच्या घरामागे चिंचेच्या झाडाखाली त्यांना एक तेजस्वी पुरुषाचे दर्शन झाले. हे कोणीतरी दिव्य अवतारी पुरुष दिसतायत असा ठाकूरदास बुवांच्या मनात विचार आला. त्या क्षणीच महाराज म्हणाले, आम्ही अवतारी असू नसू तुला काय करायचे आहे? संसार धक्के खात जा आपल्या वाटेने. त्यांच्या या अंतःसाक्षीत्वाने बुवा चकित झाले. महाराजांच्या अंतःसाक्षीत्वाच्या लीला अनेक आहेत. आपणास हव्या असणाऱ्या व्यक्तीला ते आपणाकडे कसे ओढून घेत हे ते या लीलांवरनं समजते. देवाच्या सगुण रूपावर प्रेम करणाऱ्या भाविकाला महाराजांचे तेजस्वी रूप आणि वेगळेपण जाणवत नसे असे मुळीच नव्हते. पण बहुतेकांची देवासंबंधीची कल्पना विष्णू, शंकर, राम, कृष्ण, गणपती इत्यादी मूर्तींमध्येच अडकून सांप्रदायिक झाल्यामुळे झापड बंद झाली होती. महाराजांकडे पाहताच त्यांचे तेज जाणवले तरी त्यांना देवत्व बहाल करण्याइतपत त्यांची मानसिक तयारी नसे. महाराज म्हणजे एक तेजस्वी संन्यासी, एक साधू पुरुष अशीच त्यांची प्राकृतिक संभावना केली जाई. आजही असे मानणारे लोक आहेत. हे त्यांचे अज्ञानच आहे. ठाकूरदास बुवाही त्याला अपवाद नव्हते. अर्थात त्यात त्यांचा मुळीच दोष नव्हता. तत्पूर्वी कधी त्यांनी महाराजांना पाहिले नव्हते, ऐकले नव्हते. त्याला तरी ते काय कळणार? पण गाणगापुरात जाता जाता चिंचेच्या झाडाखाली बसलेल्या महाराजांना त्यांनी पाहिले आणि त्यांचे महाराजांचे वेगळेपण, तेजस्वी स्वरूप त्यांना जाणवले. त्या संबंधीचा विचार बुवांच्या मनात येतो न येतो तोच महाराजांनी आपल्या अंतःसाक्षीत्वाने जाणला आणि लगेच आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीत त्यांनी तो उघड केलाही. त्यांच्या म्हणण्याचा भावार्थ असा होतो, आमच्याकडे यायचे जायचे नसेल तर आम्ही कोण आहोत याची फुकटची चिकित्सा कशाला? तू तुझ्या जागी, आम्ही आमच्या जागी ठीक आहोत. आतापर्यंत जन्म मरणाचे धक्के खातच आलास ना? ते पुरे नाही का झाले? अजून संसार धक्के खायचेच असतील तर जा आपल्या वाटेने खुशाल. कोणी अडवले आहे का तुला? पण त्यांच्या बोलण्यातील हा संकेत ठाकूरदासांना कळला नाही. ते पुढेच निघून गेले. खरे तर गुरु ही संकल्पनाच त्यांच्या मनात पक्की रुजली नव्हती. कीर्तन, प्रवचने ते करीत होते. गुरुविषयी त्यांनी अनेकवार निरूपण केले होते, पण त्या संकल्पनेचा खोल परिणाम त्यांचेच मनावर झाला नव्हता. गुरु अनेक असतात, पण मोक्ष देणारा गुरु एकच आणि तो सद्गुरु असतो. तोच प्रतिपरमेश्वर असतो याचीच जाण त्यांना नसावी हे खरोखर विलक्षण होते. ते दत्तभक्त होते. खरे तर श्री दत्त प्रभू हे जगद्गुरु, पण त्यांचे ब्रह्मा विष्णू महेश हे त्रिमूर्ती स्वरूप म्हणजे देव आणि त्यांच्या पादुका म्हणजे दत्तप्रभू या पलीकडे त्यांची समजूत गेली नव्हती. अशा दत्तप्रभूंची सेवा करावयाची तर नरसोबाची वाडी किंवा गाणगापुरात जायला हवे या विचाराचा प्रभाव त्यांच्या मनावर जबरदस्त होता. त्यामुळे आपल्या पुढे साक्षात दत्त महाराजच आहेत, तेच त्यांचे विशुद्ध स्वरूप आहे, यांच्याकडेच आपणास यावयाचे आहे हे आपले विधिलिखित त्यांना ठाऊक नव्हते. महाराज मात्र मनातल्या मनात हसत होते. जातो आहेस तर जा, फिरून तुला माझ्याकडेच यायचं आहे. गाणगापुरासही मीच आहे. जाऊन जाऊन जाशील कुठे? आपल्या शिष्याला आपल्याकडे ओढून घेण्याचे सद्गुरूंकडे अनंत मार्ग असतात आणि ते अगम्य असतात, हेच खरे. धन्यवाद.